माझे नाव विजय बाबासाहेब बारकुल, राहणार येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। आज दूध भेसळ या संदर्भात ज्या कारवाया चालू आहेत, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकारामजी मुंडे सर यांनी जो कारवायाचा धडाका चालू केला आहे तो अत्यंत योग्य आणि शेतकऱ्यांना न्याय देणार आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर दूध भेसळ ही बंद झाली तर खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे। आज देशामध्ये दररोज 65 कोटी लिटर दूध लागतं, त्यातलं 15% दूध 15 लाख कोटी लिटर दूध हे दररोज उत्पादन होतं। उत्पादनाच्या 4 पट दूध हे दररोज विक्री होतं। ही खूप मोठी तफावत आहे, यामध्ये खूप मोठी भेसळ होत आहे। ही नागरिकांच्या जीवाला खूप हानिकारक आहे आणि ह्या होणाऱ्या कारवाया ह्या अत्यंत योग्य आहेत आणि ह्या कारवाया पुढे अशाच चालू राहिल्या पाहिजेत। तुकारामजी मुंडे सर यांचे खूप खूप आभार। या कारवाया अशाच चालू ठेवा आणि येणाऱ्या काळात इथल्या नागरिकांना एक आरोग्यदायी असं जीवन जगता यावं यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे। सर्वांनी कुठे भेसळ होत असेल तर त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाईटवर देण्यात यावी आणि जर ही कारवाई अशीच होत राहिली तर येणाऱ्या काळात जो आज अत्यंत अडचणीत असलेला व्यवसाय दुग्ध व्यवसाय यासाठी खूप चांगले दिवस येणार आहेत। कारण आज जर यामध्ये बघायला गेलं तर दुधाची किंमत आणि होणारा खर्च यामध्ये खूप तफावत आहे। यामध्ये काही शिल्लक राहील असं वाटतही नाही। आम्ही गेल्या मागील 10 वर्षापासून व्यवसाय करतो, पण चाऱ्याचा खर्च असेल, पशुखाद्याचा खर्च असेल आणि दुधाची किंमत जर भेसळ जर बंद झाली तर दुधाची किंमत ही 4 पट वाढेल। ग्राहकांना दूध खरेदी करताना 100 रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त किमतीने दूध खरेदी करावं लागेल आणि ज्यावेळेस 100 रुपये प्रति लिटरनं दूध खरेदी होईल त्यावेळेसच कुठेतरी चाऱ्याचा खर्च, पशुखाद्याचा खर्च किंवा त्या शेतकऱ्याने केलेली मेहनत वजा करता काहीतरी मोबदला त्या शेतकऱ्याला, त्या व्यावसायिकाला नक्की मिळणार आहे आणि इथून पुढे दुग्ध व्यवसायात शेतकरी मोठ्या संख्येने उतरतील। या दुग्ध व्यवसाय वाढेल। जोपर्यंत भेसळ बंद होणार नाही तोपर्यंत हा दुग्ध व्यवसायाकडे कोणी चांगल्या दृष्टिकोनाने पाहणार नाही किंवा या व्यवसायाबद्दल कोणी चांगलं बोलणार नाही। ज्या दिवशी या महाराष्ट्र राज्यातली भेसळ बंद होईल आणि या शेतकऱ्याला चांगले दिवस येतील तिथून पुढे दुग्ध उत्पादनही वाढेल आणि यामागे शेतकरी मोठ्या संख्येने या व्यवसायाचं समर्थनही करतील। इथून तुकारामजी मुंडे सरांना पुढील कारवाया करण्यासाठी जरी सरकारने बदलीचा जरी प्रयत्न केला किंवा भेसळखोरांनी त्यांच्या विरोधात सरकारवरती दबाव आणून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला तर सर्व शेतकऱ्यांनी, नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरून तीव्र अशी आंदोलनं करून त्यांची याच पदी निवड राहावी एवढी मी सर्वांना विनंती करतो। मी प्रवीण शिंदे, खाजगी पशुधन पर्यवेक्षक, राहणार नेकनूर, तालुका जिल्हा बीड। पशुधन पर्यवेक्षक म्हणून आमचा दूध उत्पादक बांधवांशी अत्यंत जवळचा संबंध असतो, कारण रोज त्यांच्या गोठ्यावरती जाणं येणं असतं आणि दूध उत्पादकांचं जीवन काय आहे ते आम्हाला जवळून पाहता येतं। त्यांच्या जीवनातील नेमक्या समस्या काय आहेत, त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्यांचं रोजचं कामकाज कसं चालतं या सगळ्या गोष्टी आम्हाला अत्यंत जवळून पाहतात आणि हे पाहत असताना कुठेतरी त्यांच्या जीवनातले सुखदुःख आम्हाला कळतं। वास्तविक पाहायचं सांगायचं झालं तर त्यांच्या जीवनात सुख कमी आणि दुःखच आम्हाला जास्त दिसतं। याचं कारण असं आहे की ते त्यांच्या कुटुंबामध्ये जर आपण पाहिलं तर जी घरातली लहान मुलं आहेत आणि मुख्यतः महिलांचा तर या दुग्ध व्यवसायामध्ये खूप मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर जे अबालवृद्ध घरातले आहेत ते सुद्धा या दुग्ध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात राबत असतात। सगळं अख्खं घर ज्या वेळेला या व्यवसायामध्ये राबत आहे मग त्याच्यातून जे मिळणारं दुधाचं उत्पादन आहे
मिळणाऱ्या ज्या उत्पादन आहे त्या उत्पादनाची तुलना जर कष्टाशी केली तर निश्चितच हे जे उत्पादन आहे ते अत्यंत तुटपुंज आहे. कारण सगळं खरं ज्या वेळेला राबत असतं त्या कष्टाचं चीज जर कुठं झालं तर एखाद्या वेळेस आपल्याला त्या व्यवसायावरती आपलं चांगलं मन आपलं त्या व्यवसायामध्ये रमतं. परंतु बळच का हा व्यवसाय करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे, दूध उत्पादकावरती आलेली आहे. याचं कारण आहे की दुधाचा भाव हा कधीही वाढलेला दिसून येत नाही. त्याला कारण काय आहे तर या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दूध भेसळ होताना दिसते. जो खवा आहे तो खवा सुद्धा भेसळीचा आहे. त्याचबरोबर जे पनीर आहे ते पनीर सुद्धा भेसळीचं त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसून येतं. यामुळे होतं काय, जे दूध आहे जे शेतकरी आपल्या घरी निर्माण करतात, आपल्या गोठ्यावरती निर्माण करतात, म्हणजे जे नैसर्गिक दूध आहे हे नैसर्गिक दूध जे आहे त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात भेसळीचं दूध निर्माण झालेलं असतं. साधारणतः 1 किलो खवा जर तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी 5 लिटर दुधाची आपल्याला आवश्यकता असते आणि कितीतरी क्विंटल खवा हा दूध न वापरता त्या ठिकाणी तयार केलेला असतो. मग जर 1 क्विंटल खवा तयार केला तर त्याच्यासाठी लागणारे 500 लिटर दूध जे आहे ते 500 लिटर दुधाची गरज त्या ठिकाणी लागेल. आणि मग अशा प्रकारे दुधाचा वापर न होता निर्माण केलेले हे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत यामुळे दुधाची कधीही गरज त्या ठिकाणी भासत नाही. दुधाचा कायम तुटवडा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि दुधाचा कायम तुटवडा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यामुळे कधीही दुधाची गरज भासत नाही आणि जे जास्त दुधाची मागणी न वाढल्यामुळे दुधाचा जो भाव आहे तो कायम कोलमडलेला राहतो. आणि दुधाचा भाव कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांना कधीही योग्य भाव मिळत नाही आणि योग्य भाव न मिळाल्यामुळे जो काही दूध उत्पादनातला खर्च आहे, 1 लिटर दूध निर्माण करायला जो काही खर्च लागतो तो 40 ते 45 रुपयाच्या पुढे जातो आणि दुधाचा भाव कधीही या राज्यामध्ये अजून तरी 45 रुपयांच्या पुढे गेलेला नाही. तो कधी कधी 19, 18, 16 इतका निचांकी दर या ठिकाणी शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे. त्यावेळी विचार करा, जर 1 लिटर मागे 20 ते 25 लिटर जर तोटा खावा लागत असेल तर ते शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हा व्यवसाय जगणार कसा? हा व्यवसाय टिकणार कसा? परंतु कुठेतरी सध्या 30-40 रुपयाच्या दरम्यान हा जो दर चालू आहे, हा दर जरी चालू असला तरी कधीही यापेक्षा दर वाढू शकत नाही. याला कारण जे आहे ते दुधामधली भेसळ आहे. ही दुधामधली भेसळ जर बंद झाली तर आणि तरच फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना भाव मिळू शकतो किंवा अन्यथा कधीही भाव मिळणार नाही. कारण दुधाचा कधीही तुटवडा जाणवणार नाही आणि कधीही दुधाला भाव मिळणार नाही. सध्या माझी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती राहील की सध्या आदरणीय श्री तुकारामजी मुंडे साहेब यांनी जे सत्र चालू केलेलं आहे झाडीचं भेसळीवर कारवाई करण्याचं, हे याच्यामुळे कुठेतरी सुखाचे दिवस दूध उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कुठल्याही देशाची जी संपत्ती असते त्या देशातील नागरिक असतात. कारण नागरिकांच्या पोटामध्ये जर नैसर्गिक अन्न गेलं तर त्यांचं आरोग्य हे अबाधित राहणार असतं. परंतु दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली जर भेसळीचे पदार्थ जात आहेत, विषयुक्त पदार्थ जात आहेत, रसायनयुक्त पदार्थ जात आहेत तर त्यांचं आरोग्य हे कधीही चांगलं राहणार नाही. आरोग्य हे कायम ढासळल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याची हानी आपण करत आहोत आणि एकीकडे जे शेतकरी आहेत, दूध उत्पादक आहेत, यांचं कुठेतरी आर्थिक खच्चीकरण, त्यांना आर्थिक उन्नतीपासून आपण कुठेतरी रोखत आहोत. अशा प्रकारे दुहेरी हानी या महाराष्ट्राची होत आहे आणि ही दुहेरी हानी जर थांबवायची असेल तर आपल्याला हीच वेळ आहे की आदरणीय श्री तुकारामजी मुंडे साहेब यांना आपण योग्य पाठबळ दिलं पाहिजे. नागरिकांनी या लढ्यामध्ये उतरायला पाहिजे, शेतकऱ्यांनी या लढ्यामध्ये उतरायला पाहिजे आणि जर त्यांची बदली करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर ती बदली रोखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परत एकदा मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि शासन यांना विनंती करेन की आदरणीय श्री तुकारामजी मुंडे साहेब यांना योग्य ते पाठबळ द्या. त्यांना ज्या ज्या वेळेला बदलीसाठी कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांची बदली कधी होऊ नये. कारण जर भेसळ रोखली, जर दुधामध्ये मिळणारे जे काही उत्पन्न योग्य प्रकारे जर शेतकऱ्यांना मिळालं तर आणि तरच हा दुग्ध व्यवसाय टिकणार आहे. आणि या दुग्ध व्यवसायावर जगणारे जे पशुधन पर्यवेक्षक असतील किंवा पशुवैद्यक असतील, मेडिकल असतील आणि त्याचबरोबर आज अनेक जे तरुण आहेत
ते तरुण काय आहेत की दुग्ध व्यवसाय प्रक्रियेमध्ये उतरलेले आहेत. दुधापासून अनेक वेगवेगळे पदार्थ निर्माण होत आहेत आणि त्यामुळे त्यांना रोजगार मिळत आहे. मुरघासारखं जे उन्नत पशुखाद्य आहे ते पशुखाद्य तयार होत आहे, त्याच्यामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. पशुखाद्याचा व्यवसाय भरभराटीला आलेला आहे, त्याच्यामुळे रोजगार मिळत आहे. असे कितीतरी फायदे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्यामुळे या दुग्ध व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी, या दुग्ध व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या उन्नत करण्यासाठी आपलं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे की आपण दुधाची भेसळ ही रोखलीच पाहिजे. त्याचबरोबर इतर जे अन्न पदार्थ आहेत त्यांच्यामधली सुद्धा भेसळ ही रोखलीच पाहिजे आणि नागरिकांना ठाम विश्वास दिला पाहिजे की आता तुमच्या जे हातामध्ये जे अन्न पदार्थ येणार आहेत, जे तुम्ही विकत घेणार आहेत, ते भेसळीशिवाय तुमच्याकडे येणार आहेत. त्यामुळे कधीही नागरिक जे येणार आहेत ते नागरिक चांगल्या प्रकारे आपलं जे अन्न आहे ते सेवन करतील. बस परत एकदा विनंती आहे की तुकाराम मुंढे साहेबांना पाठबळ द्या, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहा. त्यामुळे आपल्या सगळ्यांना चांगले दिवस पाहायला मिळतील, चांगलं अन्न खायला मिळेल आणि शेतकऱ्यांना त्यांचा योग्य तो मोबदला मिळेल. नमस्कार.